हॅलो. हा काय झालं? जय भीम भाऊ. जय भीम बोला. ते आता काय ना मारलं तिथं आपल्या बाबासाहेबाचं गाणं वाजवायचं सांगितलं. हा 3 दिवस अगोदर मास्तरकडे गेलो होतो आम्ही 10-12 जणी. त्या मास्तरला सांगितलं सरलं ते आमच्या मुलीला सोन्यानं भरली होती आणि 2च राजी इथं गाजले मुलाला गाणं घ्यायचं. तर 15 दिवस मास्तर हो म्हटले आणि टायमावर मुलीला गाणं अंबाबाईचं दिलं आणि मुलाला गाणं 1 2 4 माय नेम इज लखन गाणं दिलं. मग आम्ही 5 दिवसच्या नागरे मास्तरकडे गेलो. म्हटलं सर तुम्ही आमचं गाणं वाजवणार होते नाही वाजवलं बरं आपण तरी सोन्यानं भरली होती एक गाणं वाजवा आमच्या 5 मुली तयार आहे म्हणलं नाचायला. तर तो सर डायरेक्ट तुमच्या जातीचे लोक असं करतात. जसं तो म्हटलं तुमच्या जातीचे लोक असं करतात डायरेक्ट उद्धव कायंदे म्हणून ते शाळेचे अध्यक्ष करून ठेवलेले आहेत. त्यानं फटाफट तोंडात चापटा मारल्या आणि गावचे सरपंच आले घाई तर त्यानं दापादापी करायच्या ऐवजी माझे केस धरले मला लोक त्यांच्या माणसात झोपलं. तर त्या मला लातान बुक्कान मारल्या मग सोन्याचं मनी डोरलं तुटून पडलं कुठं मग ब्लाऊज फाटलं अंगावर साडी नव्हती राहिली मरणाचा मुक्का मार दिला त्यानं लातान बुक्क्याच घातल्या. बर मग त्याच्या केस झाली ना आता? हा तेच आले आता तुम्ही सांगा काय करायचंय. काय करायचं नाटक नाही केलं का? मग तेच त्याला सांगितलं त्यानं आताच नाही केलं ते फक्त यायले आणि मिटवून घ्या ते कोणी पण यायला मिटवून घ्या गावाच्या वतीने मी माफी मागतो मिटवून घ्या. नाही मिटणार नाही म्हणावं त्याला नोकरी गेल्याशिवाय त्याला अक्कल येईन का? जेलमध्ये जाऊ द्या त्याला. सांगितलं माझी पब्लिक एवढी होती त्याला मिटवायचं नाही त्याला बघू ना आता त्याची गुरमी काय त्याला बाबासाहेबात तिटकाराय का एवढा आणि आमच्या आया बहिणी हात टाकतो का तो? त्याच्यामध्ये एवढी हिंमत आहे आया बहिणी हात टाकतो तो? मिटवायचं नाही त्याला दाखवतो इसका मी 2 दिवसात येतो गावात कोण तिथं कसं काय होतं ते बघतो. त्याची भाषा ऐका तुम्ही मारेल आम्ही तुमचा तिटकारा करत होतो पहिले बी धिक्कार करत होतो ना आता बी धिक्कार करणार. आमच्या काळ्या मंदिराचं उद्घाटन झालंय म्हणे आम्ही तुमच्या गळ्यात मरतो आणि पाठीला झाडूच लावणार. मार आहे म्हणे मार मागला म्हणे मार असा बोलला ते आणि तो म्हणे आम्हाला शिवाजी महाराज चालतो सावित्रीबाई चालती जिजाबाई चालती आम्हाला बाबासाहेब चालत नाही त्याच्यामुळे हे भांडण एवढं पेटलंय. मार तर मी खाल्लाच. कोण आहे ते नाव काय त्याचं? अशोक कायंदे आणि उद्धव कायंदे. कोण कोण आहे ते शिक्षक आणि सरपंच आहे का? शिक्षक आहे पानवलकर सर नागरे सर अशोक कायंदे उद्धव कायंदे. आणि सरपंच पण होता का तिथं? सरपंच आहे का ते? हो सरपंच त्यांची बायको आहे सरपंच तो माणूस सरपंच नाही. त्याला मारहाण करताना काय व्हिडिओ वगैरे बनवला का? हा व्हिडिओ काढू लागले पोरं मला लाटाखाली खुंडळू लागले ना तर सरपंचानं 3दा मोबाईल हिसकून घेतला हातातला आणि मी पण त्याच्या हातातला 3दा मोबाईल हिसकला. त्यानं व्हिडिओ फक्त थोडूसाच व्हिडिओ आला ती पब्लिकच आली पण ते मारहाणचे करू लागले ना ते व्हिडिओच नाही काढू द्यायला ते पोरं लाटा घालू लागले तो. हा ना. हा येतो मी 2 दिवसात येतो तिकडं काय माघारी घेऊ नका आणि घाबरून जाऊ नका. हो त्यांना हिसका दाखवतो त्यांना जेल झाल्याशिवाय सोडायचं नाही त्यांना. बाबासाहेब आंबेडकरांची त्याला तिटकार आहे ना त्याला कायद्याची ताकद दाखवतो आणि पॅन्थरची बी ताकद दाखवतो. सांगतो मी अटक करा त्याला. अटकच करायचं तुम्ही फक्त एकदा येऊन जा. त्याला लाच कशी वाटली नाही हात कसं टाकावं त्याने? त्याला आया बहिणी नाहीत का? गाणं तर गावात येऊन वाजवतो त्याला म्हणा थांब तिथंच वाजवतो गाणं. एक 2 दिवसात मी तिकडे येतो. हो मी मुंबईला जरा 2 दिवसात येतो. पोलिसांना सांगतो त्याच्यावर उचलून घ्या त्यांना पटकन. ठीक आहे. कुणाच्या दबावाखाली यायचं नाही. कोणाच्या दबावाखाली यायचं नाही. हा ठीक आहे.